नमस्कार, मी डॉक्टर तृप्ती पाटील. आजचा विषय आहे वजन कसं कमी करायचं. हा प्रश्न तर युनिव्हर्सल झालेला आहे. ह्याच्यावर जेवढी चर्चा करेल, जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. आणि वजन कमी करायचं, कसं कमी करायचं? जो तो विचारतो वजन कसं कमी करायचं, वजन वाढत चाललंय, वजन काय करायचं, वजनाबद्दल काहीतरी सांगा. ह्याबद्दल आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचं वजन वाढतंय कशामुळे, ह्या पहिल्या गोष्टी जाणून घेणं आहे. तुम्ही कमी खाताय म्हणून वजन वाढतंय, तुम्ही भरपूर खाताय म्हणून वजन वाढतंय. बरं, तुम्ही खाताय ते न्यूट्रिशियस नाही आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू नाही आहे, प्रोटीन इनटेक नाही आहे, नुसतं कार्बोहायड्रेटच आहे, ह्यामुळे वजन वाढतंय. तुम्ही स्ट्रेस घेतला आहे किंवा डिप्रेशनमध्ये आहे, ह्यामुळे वजन वाढतंय. वजन वाढतंय कशामुळे? किंवा तुम्ही व्यायाम करताय, लोक म्हणतात की मी भरपूर चालते, रोज 1 तास चालते. मग 1 तास चालतंय तरी पण वजन कमी होत नाही. खाण्यामध्ये तर मी भात पण कमी केलाय तरी पण वजन कमी होत नाही. तर मग वजन वाढतंय कशामुळे, हे पहिलं जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे ना. 80 to 90% कारणं कोणतीही असू दे, पण त्याला व्यायाम, किमान 1 तास वॉकिंग आणि व्यायाम हे कंपल्सरी आहे. ह्याला काही ऑप्शन नाही आहे. पहिले 3 मिनटं फास्ट वॉकिंग, मग नंतरचे 3 मिनटं थोडं स्लो करायचं. 3 मिनटं स्लो झाली की नंतर एक बॉडी आपली स्टेबल होते. त्यानंतरचे 3 मिनटं आणि फास्ट वॉकिंग, असं किमान अर्धा तास तरी वॉकिंग पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला घाम यायला पाहिजे. निवांत चाललंय, 1 तास केला, 1 तास चालतोय, 2 तास चालतोय, पण निवांत चालतोय, मग ह्या चालण्याला काही अर्थ नाही आहे. आणि व्यायाम सुद्धा करायचा तर व्यायाम हा खूप स्ट्रिक्टली केला पाहिजे आणि तो व्यवस्थितच केला पाहिजे. त्यासाठी दुसरा ऑप्शन नाही. हे 2 ऑप्शन तरी कंपल्सरी केले पाहिजेत. खाण्याच्या पद्धती, फूड हॅबिट्स ह्या सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आता बऱ्याच जणांना मी विचारते, तुम्ही काय खाता? तर बऱ्याच जणांचं उत्तर असते, नाही आम्ही तर तसं खातच नाही किंवा आम्ही तर भात खातच नाही. मग मी त्यांना विचारते की तुम्ही जेवता किती वाजता? तर त्यांची जेवण्याची वेळ ही दुपारी 3 आणि रात्री 10 नंतरची असते. मग हे कुठंतरी बेसिकच चुकत असतं. आता ज्या ज्या वेळेला तुमच्या शरीराला अन्नाची गरज असते त्या त्या वेळेला ते दिलं तर तुमचं वजन वाढू शकत नाही. असं म्हणतात, नुसतं बसलेलं शरीर, व्यायाम न केलेलं शरीर किंवा हालचाल न केलेलं शरीर, अशा शरीराला एकदा ना कधी ना कधीतरी गंज लागतो. गंज शब्दात तर घेऊ नका. म्हणजे कसं असतं की जेवढी तुमची बॉडी हलती असेल, व्यायाम केलेली असेल किंवा हालचाल करत असाल, तितकं तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. आता एक्झर्शन वेगळा आणि व्यायाम वेगळा. काही लोकं म्हणजे काही महिला म्हणतात मला की आम्ही दिवसभर इतकं काम करतो, दिवसभर तर श्वास घ्यायला बसायला पण वेळ मिळत नाही, इतकं काम असतं आमच्या, तरी पण वजन कमी होत नाही. तर व्यायाम आणि एक्झर्शन ह्याच्यामध्ये फार डिफरन्स आहे. व्यायाम म्हणजे कसं आहे, एक टोनमध्ये आपण आपल्या बॉडीला स्ट्रेच करत असतो, तिथलं फॅट बर्न करत असतो. आणि एक्झर्शन करत असतो ते एका टोनमध्ये नसतं. आपण कसंही आपल्या बॉडीला कसंही कशा पद्धतीनेही वाकवत असतो, कारण ते काम करण्यासाठी. ते म्हणजे काही व्यायाम नसतो. आता आपण वळूया डाएटकडे. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही तुमच्या बॉडीला काय देताय हे फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही उठल्यानंतर तुमच्या बॉडीला ज्या पद्धतीनं तुम्ही द्याल त्या पद्धतीनंच तुमची बॉडी रिॲक्ट होणार आहे. त्या पद्धतीनेच तुमची बॉडी तशी तुम्हाला बेनिफिट देणार आहे. मग तुम्ही सकाळी उठल्यानंतर काय खाता, ह्या गोष्टी सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. कोमट पाणी, त्याच्यामध्ये आलं किंवा त्याच्यामध्ये सब्जा सीड किंवा हळद, मध, लिंबू, ह्या अशा वेगवेगळे जर तुम्ही घालून घेतला तर त्यामुळे सुद्धा तुमच्या बॉडीमध्ये चरबी कमी होण्यासाठी मदत होत असते. आता रात्री भिजत घातलेले असतात ते ड्रायफ्रूट्स किंवा मनुके, बदाम हे असे भिजत घातलेले असतात.
ते जर आपण सकाळी खाल्लं तर आपल्या आहारामधील न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढली जाते. सकाळी उठल्यानंतर फ्रूट्स म्हणजे पपई, कलिंगड, ड्रायफ्रूट्स, आवळा असे जर घेतले तर त्या पद्धतीनं ते खूप उपयोगी आहे. काही जण उठल्यानंतर चहा, बिस्किट, बेकरी प्रॉडक्ट्स असं जर घेत असाल तर ते फार चुकीचं आहे. त्यामुळे आणि वजन वाढण्यास म्हणजे वजन वाढायला कारणीभूत आहे. तुमचा ब्रेकफास्ट हा पौष्टिकच असला पाहिजे. आणि कसं आहे की तुम्ही चहा घेता, मग काय म्हणतात की मी एक दोन वेळा चहा घेतो किंवा घेते, तर त्या चहामध्ये तुम्ही किती प्रमाणात शुगर घालता हे पण महत्त्वाचं आहे. कारण आपल्या बॉडीला दिवसभरामध्ये 2 चमचे फक्त शुगर रिक्वायरमेंट असते आणि ती शुगर आपल्याला भातामधून किंवा चपातीमधून अशी मिळत असते. पण त्यासाठी काही एक्स्ट्रा घ्यायची काही गरज नसते. तुम्ही जेवढा अवॉइड कराल म्हणजे शुगर तुम्ही कट ऑफच केलं तर फारच बरं होईल. काय म्हणतात की मला गोड फार आवडतं, मला गोड खावंसं वाटतं. प्लीज गोड हे बंद करा. हा सकाळचा ब्रेकफास्ट हा म्हणजे त्याच्यामध्ये कार्ब पण असले पाहिजे, प्रोटीन्स पण असले पाहिजे, फ्रूट्स पण असले पाहिजेत. आता ते सगळ्यांना काही शक्य होत नाही, पण जेणेकरून थोडंफार म्हणजे तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही करू शकता. तुमच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन्स म्हणजे चिला वगैरे किंवा त्याच्यामध्ये डाळ असते आणि डाळ ही प्रोटीन आहे, त्यामुळे ते सुद्धा करू शकता. किंवा एखादा पराठा खावासा वाटला तर ते सुद्धा घेऊ शकता, फ्रूट्स घेऊ शकता. हे असं पौष्टिक आहार घेतला पाहिजे. ब्रेकफास्ट हा फार महत्त्वाचा आहे. ब्रेकफास्ट हा नेहमी केला पाहिजे. ब्रेकफास्ट केला म्हणजे वजन वाढतं असं नाही. ज्या वर्किंग वुमन असतात किंवा ज्या घरी असतात त्यांनी सुद्धा हा ब्रेकफास्ट केला पाहिजे. लंच सुद्धा तुम्ही किती वाजता घेता हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला भूक लागलेली असेल त्यावेळीच तुम्ही लंच घ्या. भरपूर मी आता सकाळी ब्रेकफास्ट नाही केला त्यामुळे आता मी लंच भरपूर भरपेट खाणार असं असं होता कामा नये. म्हणजे तुम्ही जर ब्रेकफास्ट केला नाही आणि त्याच्या डबल टिबल जर तुम्ही लंचमध्ये खात असाल तर त्यामुळे सुद्धा वजन वाढण्यास खूप कारणीभूत आहे ही गोष्ट. मुळातच वजन म्हणजे एक्सेस खाल्ल्यामुळे वजन वाढतंय. कुठं ना कुठं तरी ह्या गणित चुकतंय. आणि कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळी तुम्हाला हे कळेल की आपण काय खाल्ल्यानंतर वजन वाढतंय किंवा आपलं कुठल्या गोष्टीमुळे वजन वाढतंय हे ज्यावेळी तुम्हाला समजेल आणि ते पॅरामीटर्स तुम्ही जर व्यवस्थित म्हणजे तुमच्या जीवनशैलीमध्ये जर तुम्ही अंमलात आणाल तर ते तुम्हाला म्हणजे वजन कमी करण्यास खूप मदत होईल. त्याच्यामध्ये मिनरल्स असले पाहिजे, प्रोटीन्स असले पाहिजे, कार्बोहायड्रेट असले पाहिजे. आता माझ्या जेवणामध्येच एक भाकरी, भाजी, डाळ, भात पण तो आठवड्यातून 1-2 चमचे आणि सॅलड हे म्हणजे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्स, बीटरूट आहे, टोमॅटो आहे, काकडी आहे, हे अशा प्रकारचे सॅलड्स घ्यायचे. भाकरी म्हणाल तर भाकरी ज्वारीची आणि नाचणीची भाकरी हे बेस्ट पर्याय आहे वेट लॉससाठी. रात्रीचं जेवण आणि झोप ह्यामध्ये 3 तासाचं अंतर पाहिजे. मग तुम्ही 3 तास अगोदर जेवलं पाहिजे. त्यामध्ये तुम्ही सूप घेतलं तर खूपच उत्तम. सूप किंवा तुम्ही जरी भाकरी वगैरे खाल्ला तरी चालेल. पण 3 तासाचा गॅप पाहिजे तुमच्या झोपण्यामध्ये आणि जेवणामध्ये, संध्याकाळच्या जेवणामध्ये. अशा पद्धतीने जर तुम्ही केला तर तुमचं वजन नक्की कमी होईल आणि त्याचे रिझल्ट फार लवकर येतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.